अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना मी या ठिकाणी विनंती करतो की मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी आपल्याला हा प्रश्न मांडला होता की आता जरी तुकाराम मुंडे हे आयुक्त झाल्यापासून मोठ्या प्रमाणावरती तिथं रेड पडतायत, त्याची चर्चा सुद्धा सोशल मीडियाला टीव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होते। अध्यक्ष महोदय, एकटे तुकाराम मुंडे असो किंवा आमचे मंत्री महोदय सुद्धा अतिशय एकदम चांगला माणूस, या खात्याला अतिशय चांगला माणूस त्या ठिकाणी लाभलेला आहे निश्चितपणे। तर माझी विनंती अशी आहे की मनुष्यबळाचा जो आपण इथं उल्लेख केलेला आहे, अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचा फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशन ॲक्ट 1955 पासून अमेंडमेंट फार कमी झाल्या। आता ज्या अमेंडमेंट 2005 साली झाल्या तो कायदा लागू झाला 2011 मध्ये। या 5 सालापासून 11 सालापर्यंत यातल्या ज्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी अतिशय कमी, म्हणजे जेवढ्या पाहिजे तेवढ्या ताकदीच्या राहिलेल्या नाही। म्हणून माननीय मंत्री महोदयांना मी अगोदरच 2 प्रश्न विचारले होते। मंत्री महोदय, तुम्ही जिल्ह्याला 1 अधिकारी 2 अधिकारी म्हणताय, एकूण किती लोकसंख्येला? अध्यक्ष महोदय, दारूबंदीच्या खात्याचे आता तालुक्याला 1 अधिकारी झालाय दारूबंदीला। अध्यक्ष महोदय, हे लोकांच्या जीवनाशी खेळणारं दुधासारखं सगळ्यात महत्त्वाचं हे डिपार्टमेंट आहे ज्याचं कंट्रोल राहू शकतं। माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करून आणखी मनुष्यबळ, याला प्रत्येक तालुक्याला 1 माणूस असण्याची आवश्यकता आहे। आणि विशेषतः जास्तीचं नाही अध्यक्ष महोदय, पश्चिम महाराष्ट्रातले 5 जिल्हे, नंतर अहिल्यानगर मोठा जिल्हा, जळगाव जिल्हा आणि बीड जिल्हा आणि संभाजीनगर, एवढ्या जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण दुधाच्या 96% दूध उत्पादन एवढ्याच पार्टमध्ये होतं। या भागात तरी लोक असणं पाहिजे अध्यक्ष महोदय। म्हणून मनुष्यबळ, किमान तालुक्याला 1 माणूस तुम्ही किती दिवसामध्ये देणार आहात? 1 याला कशा पद्धतीने तरतूद करायचंय, काय करायचंय? आणि मंत्री महोदय, माझी विनंती आहे आपल्याला की आपण जे म्हणजे वित्त खात्याकडून असे पैसे मिळतात असं मंत्र्यांचं उत्तर नाही पाहिजे। आम्हाला मंत्र्यांचं उत्तर सरकार म्हणून पाहिजे। तुम्ही जे बोलत आहात ते सरकार म्हणून बोलतात। आमचे मंत्री महोदय सरकार म्हणून ठामपणे उत्तर दिलं पाहिजे। इतके कोटी मी माझ्या विभागाला मिळवणार, मग ते तुम्ही मुख्यमंत्री, अर्थमंत्री त्यांच्याकडेच आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोला आणि एवढ्या दिवसामध्ये आम्ही एवढं मनुष्यबळ देऊ। आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, तपासणीसाठी लागणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत याच्यात सगळ्यात मोठा भाग कोणता आहे? दुधाचे नमुने घेतले, तुम्ही पनीरचा नमुना घ्या, खव्याचा नमुना घ्या, तो तपासणीला ठराविक काही त्या यांच्याकडे जातो, लॅबोरेटरीकडे। हे भेसळ करणारे अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने बोलतो, हे त्या लॅबपर्यंत सुद्धा पोहोचतात। पॉझिटिव्ह असलेले नमुने निगेटिव्ह येतात, हा अनुभव आहे। आणि काय तिथं गेल्याच्या नंतर जर त्या सॅम्पल बॉटलमध्ये तिथलं दूध असेल तर ते दूध काढून टाकतात आणि निर्भेळ दूध तिथं टाकून देतात आणि त्याचा रिपोर्ट एकदम येतो। हे इतके भंगार, इतके बरबटलेले लोक आहेत अध्यक्ष महोदय। मध्ये मी ऐकलं, आपण मागच्या वेळेस उत्तर दिलं होतं की विधी व न्याय खात्याकडे आमची फाईल आहे। 2005चा 2011चा लागू झालेला मनमोहन सिंग साहेबांच्या काळातला कायदा तो आम्ही पूर्ण वाचला। त्या कायद्यामध्ये इतक्या पळवाट आहेत, ह्या लोकांना अजिबात त्याची सजा लागू शकत नाही। मध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी स्टेटमेंट केलं की आम्ही गुटख्याच्या बाबतीमध्ये मोका लावू। मान्य, दुधाच्या बाबतीत सुद्धा मोका लावा, मेडिसिनच्या बाबतीत सुद्धा मोका लावा, आमचं म्हणणं आहे साहेब। आणि हा स्वतंत्रपणे राज्याचा कायदा असण्याची गरज आहे अध्यक्ष।